मुलांना जेवायचं नसतं तर त्यांना काही ना काहीतरी चमचमीत खायचं असतं. त्यामुळे आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे चिकपी कुकुंबर क्रीमी सँडविच. त्यामुळे वेळ न घालवता पटकन तयारीला लागूया. इथे ना मी चिकपीज घेतलेले आहेत, म्हणजेच काबुली चणे. ते 1/2 किलो आहेत, शिजवून घेतलेले आहेत. ते एका बोलमध्ये घेऊया. छोटी वाटी त्याच्यामध्ये कांद्याची पात घेतलेली आहे. मी इथे घेतलेलं आहे चीज, किसलेली काकडी आहे 1 वाटी. मी इथे बेबीकॉर्न घेतलेले आहेत. थोडंसं मीठ घालून वाफेवरती शिजवून घेतलेत आणि बारीक चिरलेत. पुदिन्याची पानं ती फक्त हाताने आपल्याला थोडीशी अशी चिरून त्याच्यामध्ये मिक्स करायची आहेत. मी इथे सिमला मिरची घेतलेली आहे, पिवळी आणि लाल रंगाची. कॉर्नचे दाणे पण थोडंसं मीठ घालून मी शिजवून घेतलेले आहेत. ग्रीन चटणी करून घेतली आहे, ही 2 चमचे ह्याच्यामध्ये आपण मिक्स करायची आहे. काळी मिरी पावडर 1 पाव चमचा. इथे मी घेतला आहे सँडविच मसाला, तो आपण 1 अर्धा चमचा घालूया. आता ह्यात जातील चिली फ्लेक्स आपल्या आवडीनुसार. मीठ थोडंसं आपल्याला बेतानीच घालायचं आहे, कारण आपण चटणीमध्ये पण मीठ वापरलेलं आहे. मी ते अर्ध लिंबू घेतलेलं आहे. हे आता सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. आपलं आतमधलं फिलिंग तयार आहे. मी इथे ब्रेड घेतलेला आहे आणि मस्तपैकी असं ट्रायंगल शेप आहे. दोन्ही पहिल्यांदा ब्रेडला आपण मस्तपैकी बटर लावून घ्यायचं आहे. ब्रेडला चांगलं बटर लावून झालं की मग आपल्याला ही जी आपण ग्रीन चटणी तयार करून घेतलेली आहे ती आपण याच्यावरती स्प्रेड करायची आहे. आता त्याच्यावरती क्रीम, चीज, आईसबर्ग लेट्यूसची पानं मस्त आपण ह्याच्यावरती सगळी अरेंज करूया. आता जाईल सँडविच मसाला. आता ह्याच्यात जाईल कांदा. आता ह्यात जाईल सिमला मिरची. मी इथे 2 रंगांच्या सिमला मिरची घेतलेल्या आहेत. पुन्हा सँडविच मसाला थोडासा स्प्रिंकल करायचा. आता काकडीची स्लाइस मस्त ह्याच्यावरती अरेंज करायचे. आता जाईल त्याच्यावरती ब्लॅक पेपर, काळी मिरी पावडर. आणि आता ह्याच्यावरती आपण काबुली चणे म्हणजे चिकपी आणि कुकुंबरचं जे हे मिश्रण करून घेतलेलं आहे ते छान अरेंज करायचं. त्यावर जाईल चीज. मी इथे चीज किसून घेतलेला आहे. कॉर्नचे दाणे जे आपण वाफवून घेतले होते, थोडेसे ठेवले होते, ते आपण छान अरेंज करून घेऊया. आता जातील चिली फ्लेक्स. आणि आता हा दुसरा ब्रेड त्याच्यावरती ठेवायचा. थोडंसं प्रेस करायचं. आपण याला मस्त कट्स करूया. खरंच हा पदार्थ तुम्ही करून पहा, कारण कोल्ड सँडविच म्हटलं तरी चालेल. जे जे इन्ग्रेडियंट्स आपण ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत ना, ते पोटाला शांत आधार देणारे आहेत, थंडावा देणारे आहेत. त्यामुळे जरूर करा, पण केल्यानंतर आम्हाला कळवायला मात्र विसरू नका की हे सँडविच तुम्हाला कसं वाटलं आहे ते. रुचकर मेजवानी हा आपला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.